everything over. Okay. Usually the females have the most prone for this kind of infections. There are the transmission is by the sexual contact, mainly yon sambandh, physical contact, and there is the incidence of सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सर म्हणजे काय? तर कॅन्सर इज द अनलिमिटेड ग्रोथ ऑफ अ सेल. युजली आपल्या बॉडीमध्ये काय होतं की एक सेल निर्माण होते आणि ती मेल्यानंतर दुसरी सेल निर्माण होते. तर कॅन्सरमध्ये काय होतं की जी जुनी सेल असते ती मरत नाही, ती तशीच राहते आणि नवीन सेल पण तयार होत राहते. इट इज अ कीप ऑन मल्टिप्लाइंग ऑफ द सेल्स. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होतं की ज्या सेल्स असतात त्या इतक्या वाढतात की लीड्स टू द ट्युमर फॉर्मेशन, leads to the cancer. It may be the breast cancer, bone cancer, uterine cancer and cervical cancer. Cervical cancer has the most common form in Indian women. Usually there is a... You just say next, I will just... Okay, next. What is the cervix? Cervix म्हणजे काय असतं, जे आपलं युट्रस आहे फुल, तर युट्रसचं हे जो पोर्शन आहे, तर दिस इज अ युट्रस, दिस इज अ सर्विक्स आणि हे वजायना. म्हणजे आपली पिशवी जी असते गर्भाशयाची पिशवी, ती पिशवी, खालचं योनी आणि हा जो मधला भाग आहे हा सर्विक्स. ह्याचं जे इन्फेक्शन होऊन हे जे कॅन्सर फॉर्ममध्ये जातं दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्वायकल कॅन्सर. नॉर्मली आपला सर्विक्स असा दिसतो, म्हणजे काही रिजन नसतं, स्मूथ असतं, असं स्मूथ सेल. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं इन्फेक्शन प्रोसीड होतं तसं इट्स लीड टू दिस काइंड ऑफ इन्फेक्शन. This is mainly called the main reasons of this. Please. And this is the cancerous form. Okay. So what is the main reason for this thing? Next. This is the cervical cancer, right? This is the statistic wise, all over the world there are 5 lakhs women is diagnosed with the cervical cancer. Out of which 2,70,000 women died due to cervical cancer. The women which die due to cervical cancer, the incidence of dying is main in Indian women. 1 in every 4 cancer patient is dying of cancer is an Indian woman because of lack of the knowledge, lack of preventive measures and basically not taking the proper care. In India, there are 3,32,000 women diagnosed with the cervical cancer, out of which 74,000 women die due to cervical cancer. त्याचं मेन रिझन काय असतं की बायकांना असं वाटतं की ठीक आहे आपल्याला काही होत नाही आहे ना, मग काही त्रास होत नाही ना, मग कशाला डॉक्टरांकडे जायचं. जोपर्यंत प्रॉब्लेम वाढत नाही, जास्त काही होत नाही, तोपर्यंत डॉक्टरकडे जात नाही. तर मेनली आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. द मेन इन्सिडन्स ऑफ डाईंग ड्यू टू कॅन्सरस in India, the age group is 45 to 60. This is the main group. पण इन्फेक्शनला सुरुवात खूप अर्ली एजमध्ये होते. म्हणजे ॲट द जेव्हा तुमचे शारीरिक संबंध सुरू होतात, मेनली इंडियन सोसायटीमध्ये आफ्टर मॅरेजमध्ये जेव्हा सेक्शुअल संबंध चालू होतात त्यावेळेस हे इन्फेक्शनची सुरुवात होते. इट इज बेसिकली कॉज बाय द ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. Next. It's caused by the human papilloma virus. It's a cervical cancer mainly caused by it's a viral infection which occurs at very early age. म्हणजे जेव्हा तुमचं at the age of 18, आपल्याकडे लग्न खूप लवकर होतात इंडियन सोसायटीमध्ये, 18 years, 19 years, that time we get the HPV infection. तर जे HPV इन्फेक्शन असतं युजली बॉडीमधून ते क्लिअर अप होत जातं, पण त्याच्यामध्ये जे काही स्ट्रेन्स आहेत मेनली 16, 18, 33, 53 जे स्ट्रेन्स आहेत दॅट कॉज लीड टू द फॉर्मेशन ऑफ सर्वायकल कॅन्सर. तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम persistent infection it remains for 5 to 10 years, then leads to the cervical cancer. The main reason is early sexual intercourse, then early age of pregnancy. आपल्याकडे लग्न झाल्याबरोबर विदिन 1 or 2 years मध्ये मीन्स बाय द एज ऑफ 21, 22 सगळ्या फिमेल्सला फर्स्ट चाइल्ड होऊन जातं. आय एम टॉकिंग अबाउट द मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन, नॉट द पर्सेंटेज वाईज. जे मेट्रोजमध्ये किंवा ह्याच्यामध्ये होतं की युजली फिमेल्स मॅरेज ॲट द एज ऑफ 28,
but all over India and rural population, where the age of marriage is very early, 18, 21, first child born by the time of 20, 21. That means, and too many births. That means 4 मुलं होणं, 5 मुलं होणं, multiple, along with that multiple abortions. People don't use oral contraceptives किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स वापरत नाही किंवा मुलांमध्ये गॅपिंग ठेवत नाही. मुलं होत राहतात, प्रेग्नन्सी राहिलं तर अबॉर्शन होत राहते. पण they don't go for a proper planning of a pregnancy or having the limited number of child. Then the other is the multiple sex partner. म्हणजे मल्टिपल पार्टनर असणं जरुरी नाही आहे की युजली हे इन्फेक्शन पुरुषापासून बाईला, बाईपासून माणसांना असू शकतं. तर ज्या पुरुषाचे ऑलरेडी काही मल्टिपल पार्टनर असतील त्याच्याकडून ते बाईला होऊ शकतं, किंवा ज्या पुरुषाची पहिली बायको कॅन्सरनी मेलेली असेल आणि तिला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन असेल आणि रिमॅरेज होतं, त्यांना अगेन इट इज पासेस टू द सेकंड वाईफ. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही आणि दॅट इट कीप्स ऑन गोईंग ऑन अँड गोईंग ऑन. देन इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, जसं HIV आहे, सिफिलिस आहे, जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, हर्पी सिम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये पण दिस इज द काइंड ऑफ इन्फेक्शन इट कीप्स ऑन स्प्रेडिंग. Along with that, the other habits of the female. Nowadays, the people go for smoking, alcoholism, obesity, having bad kind of foods, prolonged uninhibited use of oral pills. त्याच्यामध्ये mainly जे आपण routine OC pills देतो ते नाही, diethyl stilbestrol causes the such kind of diseases. HPV. Okay. HPV. जसं आता हे प्रूव्ह झालेलं आहे की सर्वायकल कॅन्सर ह्याच्यामध्ये That's okay. No, HPV is basically a kind of virus. This virus is known now to cause the cervical cancer. जिनको भी मान लो 100 लेडीज़ हैं जिनको सर्विकल कैंसर हो गया है, उनका टेस्टिंग किया गया और पाया गया कि ऑलमोस्ट 99.9% ऑफ देम हैव गॉट HPV वायरस. दिस इज अ काइंड ऑफ वायरस. तो इसलिए नाउ साइंटिस्ट नो, डॉक्टर्स नो कि दिस इज वन ऑफ द मेन रीजन्स फॉर थिंग. जसं हेपॅटायटिस बी साठी म्हणजे जे लिव्हर कार्सिनोमा होतो किंवा सिरोसिस होतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे लिव्हर कॅन्सर होतं. तसं इट इज प्रूव्ड की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इज द मेन कॉज ऑफ सर्वायकल कॅन्सर. इट इज अ व्हायरस इन्फेक्शन ज्याच्यामध्ये फक्त इट इज अ लोकल इन्फेक्शन. इट इज नॉट म्हणजे बॉडी रिस्पॉन्ड नाही करत. म्हणजे जसं आपल्याला चिकन पॉक्स झालं किंवा स्मॉल पॉक्स झालं, सर्दी खासी झालं, तर यू गेट दॅट काइंड ऑफ सिम्पटम्स. इट इज नॉट अ सिस्टमिक रिस्पॉन्स. व्हायरस गोज इन टू वजायना म्हणजे योनीमध्ये जातो, व्हायरस तिथे राहतो. जर तो साधा त्याच्यात खूप सारे स्ट्रेन्स असतात, 1 पासून 100 पर्यंत असे वेगवेगळे मल्टिपल प्रकार असतात. त्यातले जे जास्त कॅन्सरस नसतील बॉडी त्याला इलिमिनेट करतं, जे कॅन्सरस नसतात ते तिथेच राहतात आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते जे कॅन्सरस व्हायरसेस असतात ते त्याच्यातले जे 70% जे कॅन्सर होतात दॅट इज ड्यू टू ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आता ह्याच्यात तुम्हाला प्रोटेक्ट करू शकता. कसं करू शकता? द मोस्ट इज अवेअरनेस. ठीक आहे, अवेअरनेस म्हणजे काय तुम्हाला हे माहिती पाहिजे. फर्स्ट वी विल गो फॉर अ सिम्पटम्स. तुम्ही स्वतःमध्ये काय सिम्पटम्स बघणार की ज्याच्यामुळे यू कॅन थिंक ऑफ गोईंग फॉर अ स्क्रीनिंग, स्वतःचं चेकअप करण्यासाठी दिस थिंग. द फर्स्ट इज इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. म्हणजे 2 पिरियडच्या मध्ये जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल, स्पॉटिंग होत असेल, युजली मंथली सायकल असतं सगळ्यांचं, पण 2 पिरियडच्या मध्ये इंटरमिटंट स्पॉटिंग होत आहे, ब्लिडिंग होत आहे. सेकंड इज पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग. म्हणजे पाळी थांबल्यानंतर जर युजली एखाद्या वर्षानंतर पाळी येते, पण जेव्हा तुमचं पिरियड्स पूर्ण बंद झाले, 3-4 वर्ष पूर्ण पण झाले आणि आफ्टर दॅट यू गेट द ब्लिडिंग, इट इज अ पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग ज्याला आपण असं म्हणतो. म्हणजे पाळी थांबल्यानंतर येणारं जे ब्लिडिंग आहे ते एक सिम्पटम असू शकतं. तिसरं आहे पेल्विक पेन, म्हणजे खाली ओटीपोटात दुखणं जे म्हणतात, कधीतरी इंटरमिटंटली दुखणं, सिव्हिअर पेन येणं. आणि फोरमोस्ट इज अ शारीरिक संबंधानंतर ब्लिडिंग होणं. Each and every time you go for a physical contact, you will get a bleeding. So these are the symptoms you should go for. की हे आपल्याला असं होतंय का? असं जरी नसेल होत,
See, sometimes the cancer is there, but you don't get the symptoms.